नमस्कार. पुन्हा एकदा मी घेऊन आलेले आहे अशी सत्य घटनेवर आधारित शापित खजान्याची कथा. चला तर बघूया आजच्या आपल्या नवीन भयकथेमध्ये काय दडलेलं आहे सत्य. संध्याकाळचे 7 वाजले होते. बरोबर 3 सांजेचा टाईम होता. मुंबईच्या एका जुनाट ग्रंथालयात पावसाच्या सरी खिडकीवर आदळत होत्या. धुसर प्रकाशात विराज देशमुख नावाचा एक तरुण, बुद्धिमान पुरातत्वशास्त्रज्ञ जुने दस्तऐवज चाळत होता. जरा खोलवर शोध घेतल्यावर त्याच्या नजरेस एक धुळीनं माखलेलं पण विलक्षण रेखाटन असलेलं एक हस्तलिखित त्याला सापडलं. विराज हा 32 वर्षाचा पुरातत्वशास्त्रज्ञ होता. मुंबईतल्या एका मोठ्या विद्यापीठात प्राध्यापक. जुन्या इतिहासात, मंदिरात आणि खजिन्याच्या आख्यायिकांमध्ये त्याला खूप इंटरेस्ट असायचा. नेहमी तो जिद्दीने आणि हुशारीने त्यामध्ये सक्सेस व्हायचा, म्हणजे त्याला यश हे मिळायचंच. त्यामुळे त्याला अहंकारही होता त्याबद्दल. त्या रेखाटनावर, त्या हस्तलिखितमध्ये असं कोरलेलं होतं, शिवाच्या पायथ्याशी नागदंत खजिना गाडलेला आहे, पण त्या खजिन्याला हात लावणारा आपली ओळख हरवतो. ते वाचल्यानंतर त्याच्या काळजात उत्सुकतेचा एक ठोसा बसला आणि त्याने ठरवलं की आपण याचा शोध घ्यायचा आणि या इतिहासातील गूढ गोष्टींना भिडायचं. त्याच्यासोबत असलेली स्वरा जोशी 28 वर्षाची एक तरुणी छायाचित्रकार व पत्रकार होती. धाडसी आणि संवेदनशील होती. स्वरा आणि विराज असे दोघं मिळून त्या प्रवासाला जाण्याचं ठरवतात आणि प्रवासाची सुरुवात होती. दुसऱ्याच दिवशी विराज आणि स्वरा नंदनगडकडे रवाना झाले. रस्त्यातून जात असताना घाटात लपलेलं ते एक गाव धुक्याच्या चादरीत हरवलंय असं वाटत होतं. एका टोकाला डोंगराच्या कुशीत एक लहानसं पण विचित्र शांत असलेलं गाव त्यांचं स्वागत करत होतं. गावात ते पोहोचले, पण त्यांना एक गोष्ट प्रखरतेने जाणवली. सगळे गावकरी काहीसे घाबरले होते. जणू काही नवीन पाहुण्यांपासून ते लांब पळत होते आणि एक अंतर राखणारे असे वाटत होते. त्यामध्येच सखाराम काका म्हणून एक व्यक्तिमत्व होतं, जे 65 वर्षांचे नंदनगड गावातील लोककथांचा खजिना आणि गावातील जुन्या मंदिरांचा, शापित जागांचा जो इतिहास आहे तो त्यांच्याकडे आढळायचा. त्यांनी जतन केलेल्या असायच्या या गोष्टींची माहिती. तर ही दोघं जण त्यांच्याकडे पोहोचतात आणि मग विराज विचारतो की बाबा काय आहे हो इथे. विराजला पाहताच बाबा हळूच डोळे मिटतात आणि एकदम खाडकन उघडतात. बाबा, या जमिनीत जे काढलंय ते धन नाही, तो शाप आहे. ज्याने ही खजिन्याकडे नजर टाकली त्याने स्वतःला गमावलं रे बाबा. विराज हसून म्हणतो, अहो काका, शाप नसतो. हे सगळं इतिहास घेण्याची मजा आहे. सत्य शोधण्यासाठी थोडी रिस्क घ्यावी लागते. स्वरा गोंधळलेली होती. पण काका, शाप म्हणजे नक्की काय घडले हो पूर्वी? काकांनी हातातला तांब्या धनकन खाली ठेवला आणि म्हणाले, ती रात्र अजून गावाला आठवते. मंदिराच्या तळघरात 4 जण गेले होते. एकालाही कोणी परत पाहिलं नाही. पण त्या रात्री मंदिराजवळून जाणाऱ्या बैलाने कानात बोटं घालावी इतका कणणारा आवाज ऐकला होता. म्हणजे? हे प्रश्न पडले त्या दोघांनाही. आणि तिथून पुढे सुरू झाला तो म्हणजे शोध मोहीम. मार्ग म्हणजेच शोध आणि मंदिर. त्याच रात्री विराज आणि स्वरा मंदिरात पोहोचले सुद्धा. मंदिर खरंच काकांनी सांगितल्याप्रमाणे उद्ध्वस्त
निर्मनुष्य होतं. वाऱ्याने हलणाऱ्या लाकडी दरवाजाच्या चरकटीतून चंद्रप्रकाश मंदपणे आत शिरत होता. इतका भयावह तो प्रकाश वाटत होता. त्या भिंतींवर नागाच्या कोरीव रेखाटनांनी अर्धवट चंद्रप्रकाशात एक वेगळंच गूढ वातावरण तयार केलं होतं. विराजच्या नकाशानुसार त्यांनी एक दगड बाजूला केला आणि एक गुप्त दरवाजा उघडला. खाली दगडी पायऱ्या होत्या ज्या खोल काळोखात हरवत होत्या. तळघरात पोचल्यावर थंडी अधिकच वाटू लागली. एक गारवा, एक ओढ जाणवू लागली. स्वराला मात्र विचित्र अस्वस्थता जाणवत होती. अचानक कुठून तरी एक आवाज ऐकू आला. अगदी हलकासा पण थरकाप उडवणारा असा आवाज होता. ज्याला पाहिजे सोनं त्यानं द्यावं आपलं खाणं. अरे बापरे, असा आवाज ऐकल्यावर स्वरा गोंधळली. तो शापित खजाना तळघराच्या मध्यभागी एक प्रचंड लोखंडी पेटारा होता. त्यावर नागदंतांची कोरलेली चिन्ह होती. विराजने जसा त्याच्यावर हात ठेवला त्याच्या अंगावर ससर थंडी पसरली. त्याच्या छातीचा श्वास जड झाला. पेटारा उघडताना हवा जणू गोठली. स्वरा किंचाळली, विराज थांब! पण उशीर झाला होता. पेटारा उघडला आणि अचानक तळघर दणाणून गेलं. नागाच्या आकारासारखी एक आकृती जाणवू लागली स्वराला आणि पेटारा उघडताच सोन्याचे वस्त्र, मण्यांचे हार, एक तेजस्वी पण काळसर तेजाने झळकणारा दगड त्यांच्या नजरेस पडला. त्या क्षणी माग एक सावली देखील उभी राहिली, भयानक, मानवी नसलेली, आणि तिच्या डोळ्यात एक रेषेपलीकडचा अंधार भरलेला होता. पुन्हा एकदा त्या सावलीचा आवाज आला. खजिना पाहिलास आता तुझं मन माझं. तू खजिना पाहिलास आता तुझं मन माझं. हा आवाज घुमू लागला तिथे आणि स्वरा किंचाळली. टॉर्च खाली पडला. सर्वत्र अंधार. विराजचा हात सोडताच ती एकटीच तळघरातून वर येऊ शकली. कशी ती काय माहीत नाही. दुसऱ्या दिवशी ती बेशुद्ध अवस्थेत सापडली. स्वरा एकटीच मंदिराबाहेर आली होती, पण ती बेशुद्ध झाली होती. पण विराज कुठेही दिसत नव्हता. विराज गायब झाला होता. त्याच्या सावलीचा सुद्धा कुठेच पत्ता नव्हता. स्वराच्या मनात मात्र सगळी घटना धूसर झाली होती. ती फक्त इतकंच म्हणाली, मला आठवतं आवाज, सावली आणि मी एकटीच. तो खजिना माझ्या समोर उघडला, पण विराज कुठे गेला हे मला आठवत नाहीये, असं ती सांगू लागली. तिला फक्त दुसर घटनाच आठवत होत्या आणि तिच्या अंगावर नागाच्या डोळ्यांसारखा गडद काळा टॅटू गावकऱ्यांना दिसतो. जणू शाप तिच्यावर उतरला आहे असे गावकरी एकमेकांमध्ये कुजबुजू लागले. खजिना मिळाला, पण हे सगळं घडलं त्यामुळे गावकरी खूप घाबरून गेले होते. 3 महिन्यांनंतर एका नवीन संशोधकाला लायब्ररीत पुन्हा हेच हस्तलिखित सापडतं, ज्यात शेवटी एक नवीन ओळ मात्र ॲड झालेली असते. तर त्या डायरीमध्ये, त्या नोट्समध्ये शेवटचं वाक्य असं असतं, नागदंत खजिना शोधणारा त्याच्या सावलीत अडकतो आणि पुढचा शोधकर्ता आधीच निवडलेला असतो. आणि खजिना मिळाला, पण मी कोण आहे हे विसरलो. हस्तलिखितावर स्वरा जोशीच्या सहीसारखा ठसा असतो, पण स्वरा मात्र 3 महिन्यांपासून गायब असते. आणि त्या नोट्सवर देखील एक सावलीसारखा टपकलेला काळसर डाग असतो, जणू काही विराजच्या अस्तित्वाचा शेवटचा ठसा असतो. आता पुढे काय होणार, पुढे काय घटना घडणार आहे, हे सगळं गूढ सत्य उघडू शकेल का तो नवीन संशोधक?